हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. पेपर कटिंग साईज आहे आपली आजची 32 साईजसाठी प्रिन्स कट ब्लाऊजची संपूर्ण पेपर कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही थोड्या जरी कन्फ्यूज झालात पेपर कटिंगमध्ये तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय नक्कीच देईल. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटपर्यंत बघितलं तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या टिप्स ट्रिक्स व्यवस्थित लक्षात राहतील. शोल्डर उतरू नये म्हणून कशा पद्धतीने कटिंग करायची, डीपनेक गळा घ्यायचा असेल तर कशा पद्धतीने कटिंग करायची, आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा. तर मी इथं कार्डशीट पेपर घेतलेला आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे, फ्रंट पार्ट आणि बॅक साईड पार्ट आपण इथं सोबतच कटिंग करणार आहे. तर मी अशा पद्धतीने घडी घेतलेली आहे, घातलेली आहे या कार्डशीट पेपरची. इथं तुम्ही न्यूजपेपर असला तरी पण चालेल. अशा पद्धतीने आपल्याला इथं पेपर घ्यायचा आहे. तर मी आता इथं सर्वात पहिलं उंची टाकून घेणार आहे. इथं ह्या कस्टमरच्या ब्लाऊजचा गळा डीपनेक आहे आणि शोल्डर उतरू नये म्हणून आपण कशा पद्धतीने कटिंग करायची ते मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर उंची आहे बघा इथं किती 13.5 इंच आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत 1 इंच. उंची किती पण असेल त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे. तर मी 14.5 इंचावर मार्किंग करून घेतलं. इथं तुमची उंची जी काय असेल ती तुम्हाला इथं काय करायचं आहे, 1 इंच त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचंय. बाकी काहीही करायचं नाही, म्हणजे जास्त उंची घ्यायची नाहीये. आपण फक्त 1 इंच उंचीमध्ये एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता इथं टाकायचं आहे शोल्डर. तर बऱ्याच मैत्रिणींचं डीपनेक गळा असतो, तर शोल्डर जास्त मोठं घेतलं तर शोल्डर हे 100% उतरणार तुमचं. त्याच्यामुळं शोल्डर नेहमी डीपनेक गळ्यामध्ये छोटंसं घ्या. जसं आपलं गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच ही तुम्ही ठेवू शकता कंपल्सरी. त्याच्यानंतर ही जी शोल्डर पट्टी ही तुम्ही डीपनेक गळा असेल तर छोटी ठेवा. जसं 2 इंचाची शोल्डर पट्टी ठेवा. त्याच्यानंतर अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्या. तर हे संपूर्ण शोल्डर पट्टी झाली 2.5 इंच, बरोबर. त्याच्यानंतर हे संपूर्ण शोल्डर मोजलं तर हे किती झालेलं आहे, 4.25 इंच. तर अशा पद्धतीने तुम्ही हे शोल्डर पट्टी ठेवायची आहे, जेणेकरून तुमचं शोल्डर उतरणार नाही. आणि डीपनेक गळा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने शोल्डर घ्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला शोल्डर मोठं घ्यायचं असेल तर तुम्ही मोठं पण घेऊ शकता. जसं 3 इंच ठेवलं तर हे शिवल्यानंतर 2.5 इंच शोल्डर पट्टी तयार राहील. तर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण घेऊ शकता. जर तुम्हाला वाटत असेल तर शोल्डर पट्टी मोठी आवडत असेल तर मग शोल्डर पट्टी पण तुम्ही मोठी ठेवू शकता. पण डीपनेक मध्ये शक्यतो शोल्डर पट्टी ही छोटी ठेवा, बरोबर. जसं मी आता सांगितलं किती 2 इंच शोल्डर पट्टी आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन, असं हे झालं आपलं संपूर्ण शोल्डर 4.25 इंच, बरोबर. आता मुंडा उंची आपल्याला किती घ्यायची आहे, तर 32 छाती आहे तर मी मुंडा उंची जी आहे ती 5.25 इंच ठेवणार आहे. 32च्या छातीसाठी 4.25 इंच जे आहे आपल्याला हे परत चेक करून घ्यायचं. आता इथून आपल्याला घ्यायचा छातीचा चौथा भाग. तर आपली छाती 32 इंच आहे, म्हणजेच 32 इंचाचा चौथा भाग येतो 8 इंच. 8 चोक 32 हे बघा. त्याच्यानंतर 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं. संपूर्ण जी घडी आहे ती आपली झालेली आहे 10 इंच. इथं तुम्ही शिलाई मार्जिन 1.5 इंच पण ठेवू शकता. कमर तुम्ही मोजून घ्या, नाही मोजलं तरी पण चालेल. कमरेचाही आपल्याला खालून चौथा भाग टाकायचा. त्याच्यामध्ये 1 इंच टक्स मार्जिन घ्यायचं आणि परत शिलाई मार्जिन घ्यायचं 2 इंच. अशा पद्धतीने हे कमरेचा चौथा भाग टाकून घेऊ शकता, किंवा तुम्ही डायरेक्टली तर सरळ रेष मारून घेतली तरीही चालेल. आता इथून आपल्याला घ्यायचा 1.5 इंच मुंडाचा आकार. बघा, सर्वात पहिलं काय करायचं, आपल्याला इथून घ्यायचा 1 इंच. इथून घ्यायचा आपल्याला याचा मधला सेंटर, जेणेकरून तुमचं जो आपला बॅक साईड आहे त्याचा तुम्हाला मोंढ्यामध्ये झोळ वगैरे पडणार नाही. त्यासाठी तुम्ही या पद्धतीने इथं ही ट्रिक्स यूज करू शकता.
आता इथून तुम्ही 1.5 इंच आकार जो आहे आपला पॉइंट तो इथं घ्यायचा आहे आणि इथून आता आपण काय करू शकतो, हा जो मोंढ्याचा आकार आहे हा आपण इथं असा देऊन घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने, आणि तुमच्या मोंढ्यात झोळ वगैरे पडणार नाही अजिबात. अशा पद्धतीने मी काय केला, हा मोंढ्याचा आकार काढून घेतलेला आहे. आता हा झाला आपला बॅक साइडचा मोंढ्याचा आकार. आता आपण इथंच काय करू, फ्रंट पार्ट पण कट करून घेऊ. तर त्याच्यासाठी काय करायचंय आपल्याला, हे बघा. आता जो आपण इथून 1.5 इंच पॉइंट घेतला तोच आपल्याला घ्यायचा आहे 1 इंचावर, बरोबर. त्याच्यानंतर याचाच आपल्याला काय करायचा, मधला सेंटर परत एकदा काढून घ्यायचा. हा झाला आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार. हे बघा अशा पद्धतीने, आणि काय होईल, तुमच्या मोंढ्यात झोळ वगैरे अजिबात पडणार नाही अशा पद्धतीने. तर हा आपला बॅक साइड मोंढ्याचा आकार झाला आणि हा आपला फ्रंट पार्ट मोंढ्याचा आकार झाला. अशा पद्धतीने आता आपण काय करू, इथून आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा टाकून घ्यायचा आहे, बरोबर. तर हा आपला बॅक साइड झाला, त्याच्यानंतर हा आपला फ्रंट पार्ट झाला, बरोबर. एवढं ध्यानात ठेवायचं, कारण की आपण बॅक साइड आणि फ्रंट पार्ट सोबतच कटिंग करतोय. आता इथून आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा. आता मी इथं पुढचा गळा टाकणार आहे बघा 6.5 इंचावर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता. आता आपण इथं हा बॉक्स काढून घेऊ, सरळ रेष लाईन मारून घेऊ. आणि इथून आता घेऊ आपण गोल गळा, पान गळा, जो काय आपल्याला गळा घ्यायचा तो आपण इथं घेऊ शकतो. पंचकोनी, चौकोनी, प्रिन्स कट ब्लाउज मध्ये आपण आवडीनुसार गळा घेऊ शकतो. आता बऱ्याच मैत्रिणींचं, आता हा जो आहे आपला फ्रंट पार्टचा गळा आहे, बॅक साइडचा गळा आपण काढलेला नाहीये, बॅक साइडचा गळा आपण खालच्या साइडनी काढणार आहे. पण बऱ्याच मैत्रिणींचा गळा डीप असतो, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, आपण हे शोल्डर घेतलं. पण तरीही जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर इथं 1/2 इंच 2 रेषा इतकं काय करायची, ही लाईन इथं आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. हे कट करायचंय आपल्याला, जेणेकरून हे शोल्डर तुमचं उतरणार नाही, बरोबर. आता आपल्याला अजून काय करायचं आहे, आपल्याला फ्रंट पार्टला प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे. मग काय करायचं, आपल्याला इथून घ्यायचं आहे आपल्याला 3.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडला पण एक 3.5 इंचावर पॉइंट घ्यायचा, बरोबर. इथं उभा पण आपण काय करू, 3.5 इंचावरती एक पॉइंट घेऊ. सरळ रेष मारून घेऊ आपण इथं, हे बघा या पद्धतीने, बरोबर. आता बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, आपला जो पॉइंट असतो हा टक्स पॉइंट, तो काय करायचा आहे आपल्याला, या शोल्डर पासून तुम्ही जर मोजलेला असेल ब्लाउज वरनं, तर तुम्ही हा पॉइंट इथं टाकून घेऊ शकता, बरोबर. तर आता आपण हे आपल्याला माहित नाहीये, त्याच्यामुळे आपण इथं हा पॉइंट घेतलेला आहे, बरोबर. ज्यांना माहित नाही त्यांनी या पद्धतीने टाका, आणि ज्यांना टक्स पॉइंट माहित असेल त्यांनी वरतून त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून घ्या. म्हणजे टक्स पॉइंट जर तुमचा 9.5 असेल तर 10 इंचावर घ्या. अशा पद्धतीने तुम्ही टक्सचं पॉइंट टाकून घ्या. आता हे पॉइंट आपल्याला काय करायचं आहे, इकडं जोडून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने काय करायचं, आता जो काय आपल्याला प्रिन्स कटचा आकार आहे आपला, तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा टाकून घेतल्यानंतर इथं आपल्याला थोडंसं गॅपिंग द्यायचं 1/2 इंचाचं दोन्हीही साईडने, या पद्धतीने. आता इथून आपल्याला काय करायचंय, पफ चांगला येण्यासाठी तुम्ही 2 इंच पण कपडा जो आहे इथं आपण हा काढून घेऊ शकतो, जेणेकरून आपला पफ हा चांगला येईल. इथून 1.5 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा. आता आपण इथं पफचा आकार देतोय, व्यवस्थित जर दिला तर आपल्याला आपला ब्लाउज मध्ये छान असा पफ तयार होणार आहे. या पद्धतीने मी काय केलं, आता हा प्रिन्स कटचा आकार देऊन घेतला.
हे बघा या पद्धतीने. आता आपण हे किती घेतलं होतं, 1.25 इंच. तर आपण ह्या साईडला ही 1.25 इंच वाढवून घेऊ. आणि वरच्या साईडला 1/2 इंच वाढवून घेऊ आणि हे पॉइंट इकडं जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. आता काय होतं, आपण ज्यावेळेस इथला हा भाग काढतो पेपर वरती, तर आपण ते जे आहे ब्लाऊज वरती ज्यावेळेस आपण हे कपडा इथला काढून घेतो त्यावेळेस हा भाग जो आहे तो आपला असा होतो. या अशा पद्धतीने हा आपला इथं जोडला जातो. बरोबर. हा जोडल्यानंतर मग काय होतं, हा भाग जो आहे तो थोडासा नॉर्मली अर्धा इंचानी वर जातो. मग आपण काय करायचं, हे अर्धा इंच खाली वाढवून घ्यायचं. जर तुमचं जास्तच जात असेल तर तुम्ही थोडंसं 1/2 इंच पण खाली वाढवू शकता. आता हे पॉइंट आपल्याला हुक लूप पट्टीच्या साईडने हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. या साईडला आपण हा एक पॉइंट जोडून घेतला आणि फिटिंगच्या साईडला हा पॉइंट जोडायचा. जोडताना थोडंसं अर्धा इंच वरच्या साईडला घ्यायचं, जेणेकरून आपल्या ब्लाऊजचे कोणे वगैरे जे फिटिंग केल्यानंतर निघतात ते निघणार नाही. म्हणून मी इथं काय केलं, हे पॉइंट इथं वरच्या साईडला जोडून घेतला. आता इथं आपलं हे मार्किंग झालेलं आहे. आता इथं आपल्याला बॅक साईड पण काढायचा आणि फ्रंट पार्ट पण काढायचा. आता बॅक साईड आपण खालच्या साईडने काढून घेऊ. हे जे आपण मार्किंग वाढवलेलं आहे, या साईडला वाढवलं, खालच्या साईडला वाढवलं, हे आपल्याला बॅक साईडला वाढवायची गरज नाहीये. हे फक्त आपल्याला फ्रंट पार्टलाच वाढवायचं असतं. तर सर्वात पहिला आपण बॅक साईड कसा वेगळा करायचा ते पण सांगते. सर्वात पहिला आपण हे मार्किंग जे केलेलं आहे ते आपण इथं काय करू, आखून काढून घेऊ. सर्वात पहिलं तुम्ही जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर पण कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. हे बघा, आता आपण हे जे कट केलेलं म्हणजे डाऊन केलेला भाग आहे हा सुद्धा आपल्याला बॅक साईडचा फ्रंट पार्टचा सोबतच कटिंग करायचं. आता इथं काय करायचंय, व्यवस्थित लक्ष द्या. हे जे कट आहे आपण हा लावून घेऊ, म्हणजे आपल्याला काय होईल, बॅक साईडचं व्यवस्थित कटिंग करायला लक्षात येईल. आता आपण इथं हे पार्ट वेगळे करून घेऊ. हे बघा, आता हा जो बॅक साईड आपण केलेला आहे तो आपण इथं हा वेगळा करून घेऊ. तर इथं सर्वात पहिला आपण जे मार्किंग आहे बॅक साईडचं ते आपण इथं काढून घेऊ. सरळ लाईन होती आपली इथं, ती आपण इथं मारून घेऊ. हे बघा या पद्धतीने. इकडे पण खालच्या साईडला जे आपण अर्धा इंच वाढवलं ते आपण इथं काय करू, कट करून घेऊ. इथे आपला हा बॅक साईड पार्ट तयार झालेला आहे. इथं जी गळा रुंदी आहे इथून आपण आपल्या आवडीनुसार इथं गळा घ्यायचा आहे. जो काय आपला गळा असेल 10 इंच, 11 इंच, 9 इंच, 8 इंच जो काय गळा असेल तो आपण इथं टाकून घ्यायचा आहे. समजलं. त्याच्यानंतर आपल्या इथं खाली टक्स राहणार आहे जे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आता आपण काय करू, हे पार्ट वेगळा करून घेऊ. तर इथं सर्वात पहिला मी हा भाग वेगळा करून घेते. तुम्ही इथं बघू शकता जो आपला मोंढ्याचा आकार आहे तो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. जो आपण खोल भाग आखलेला होता फ्रंट पार्ट साठी तो आपण इथं वेगळा करून घेतला. आणि जे आपल्या इथं कट होता तो पण आपण इथं कट करून घेतला, एक्स्ट्राचा भाग. त्याच्यानंतर हे आपलं पफ साठी हा पण कपडा इथं काढून घेतला. तर आणि हे जे अर्धा इंच आपण वर कोना काढलेला होता तो पण आपण इथे कट करून घेतला. अशा पद्धतीने हे आपलं संपूर्ण मार्किंग झालेलं आहे. आता हा जो गळा आहे हा तुम्ही डायरेक्टली ब्लाउज पीसवर ठेवल्यावर कट केला तरीही चालेल. आता
कालच्या व्हिडिओमध्ये मी जरा वेगळी कटिंग दाखवली होती बरोबर, ब्लाऊज पीसवर कसं वाढवायचं हे साईडनी. तर तुम्ही ह्या कटिंगमध्ये पण ब्लाऊज पीसवरती वाढवून घेऊ शकता. जसं मी सांगितलं, हे फिटिंग करायला आपल्याला अर्धा इंच लागतं, पाव इंच ह्या साईडनी लागतं आणि पाव इंच ह्या साईडनी लागतं हे जोडण्यासाठी. ज्यावेळेस आपण हे जोडतो तर हे तुम्ही ब्लाऊज पीसवरती पण वाढवून घेऊ शकता. नाही वाढवलं तरी पण चालेल ह्या कटिंगमध्ये, पण जी कालची कटिंग दाखवली 28 साईजची त्याच्यामध्ये तुम्हाला वाढवावंच लागणार आहे. पण ह्या कटिंगमध्ये तुम्ही जर नाही वाढवलं तरी पण चालेल, काहीही अडचण नाही, कारण की आपण ह्या साईडला जे एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे, त्यामुळे फिटिंगला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही बरोबर. पण वाढवलं तरी पण चालेल, नाही वाढवलं तरीही चालेल. पण वाढवलं जर तुम्ही ब्लाऊज पीसवरती हा कपडा एक्स्ट्रा, तर तुमचा पफ हा खूप छान येईल. आणि अशा पद्धतीने पण जर स्टिच केला तरी पण तुमचा पफ चांगलाच येणार आहे. आता ज्या मैत्रिणींना स्टिचिंग माहीत नाही त्यांच्यासोबत मी व्हिडिओ शेअर करते, प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग कशी करायची. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर आपला हा संपूर्ण 32 साईजचं प्रिन्स कट ब्लाऊज होतं. अतिशय सोपी पद्धत आहे, एकदम सोपी आहे पद्धत. इथं तुम्हाला कुठलंही जास्त मार्जिन वगैरे काहीही द्यायचं नाही. एकदम सोप्या पद्धतीने आपण प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग बघितली. तरीही तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.